ओके. येस, आता मी स्टार्ट करतोय. फक्त तुमचे माईक म्यूट करा. एखाद्या गोष्ट जर समजली नाही तर मला समजून सांग, म्हणजे विचारा, मी सांगतो समजून. सगळ्यात जी गोष्ट आहे की समजा सुरुवात कुठून करायची, तर ती सगळ्यात पहिली स्टेप आपण पाहिली होती की सेटअप फाउंडेशन. यामध्ये काल आपण पाहिलं होतं की सक्सेसफुल युट्यूबर होण्याचे 10 नियम आपण पाहिले होते. त्यानंतर आपण पाहिलं होतं की नवीन युट्यूबर्सच्या महागात पडणाऱ्या ज्या 5 चुका होत्या, त्या मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या. त्यानंतर आता मी तुम्हाला माझी स्टोरी एकदम थोडक्यात सांगणार आहे आणि त्यातून तुम्हाला कुठल्या चुका करायच्या नाहीयेत, हे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगेल. ओके. सगळ्यात आधी माझी स्टोरी सुरू होते 2014ला, की 2014ला मी माझं पहिलं युट्यूब चॅनल सुरू केलं होतं आणि त्याच्यावरती माझा पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. त्यावेळेस मी कविता वगैरे करायचो, तर ते व्हिडिओ मी अपलोड करायचो. पण प्रॉब्लेम काय होता, की त्यावेळेस मला माहिती नव्हतं YouTubeबद्दल जास्त, कारण 2014ची गोष्ट आहे ती. आणि माझ्याकडे काही चांगला मोबाईल नव्हता. मग मी काय केलं, की थोडे 2-3 व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सोडून दिलं होतं. परंतु खरं सांगायचं झालं तर ही सगळ्यात मोठी चूक होती. कारण तेव्हापासून आतापर्यंत जर मी कंटिन्यू YouTubeवरती काम करत असतो, तर आजच्यापेक्षा खूप वरच्या लेव्हलला मी असतो. ओके. पण प्रॉब्लेम काय आहे, की जो टाइम गेला, की त्याच्यानंतर आपल्याला काही करता येत नाही. म्हणजे काय, की एकदा संधी गमावल्यानंतर आपल्याला ती परत मिळत नाही. म्हणून आजच सुरुवात करा. तुमच्यापैकी काही लोक असे असतील, की जे मला बरेच दिवस झाले ओळखत असतील, पण त्याच्यात काय झालं, की त्यांनी ॲक्शन घेतली नाही. त्याच्यामुळे काय झालं, की त्यांचा टाईम वेस्ट गेला. ओके. म्हणून आजपासून थोडंसं टार्गेट ठेवा, की पुढचे 3 महिने, 6 महिने मी कंटिन्यू काम करणार आहे. मी माझा टाईम वेस्ट नाही करणार. काय होईल, की जर तुम्ही असं ठरवलं, की मी पुढच्या महिन्यात सुरू करेल, एका महिन्यानंतर सुरू करेल, तर मग बाकीचे लोकं तुमच्या पुढे निघून जातील. ओके. म्हणून संधी गमावू नका. त्यानंतर काय झालं, की 2014ला मी सोडून दिलं होतं. 2019ला मी परत चॅनल सुरू केलं. पण यावेळेस मी काय ठरवलं होतं, की मला जे अधिकारी लोक असतात, त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे घ्यायचे होते. तर मी चॅनल अधिकारी प्लस म्हणून मी चॅनल सुरू केलं आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, की डेप्युटी कलेक्टर मॅडम होत्या अंजली धानोरकर मॅडम, त्यांचा मी इंटरव्ह्यू घेतला. ओके. आणि तो इंटरव्ह्यू मी पब्लिश करणार होतो. पण याच्या टायमाला प्रॉब्लेम काय झाला, की मी असं ठरवलं, की आपण डेप्युटी कलेक्टर मॅडमचा इंटरव्ह्यू वगैरे घेऊ. त्या हो पण बोलल्या. सगळं काही अरेंज झालं. पण ज्या दिवशी मला इंटरव्ह्यू घ्यायचा होता, त्याच्या आदल्या दिवशी माझ्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली, की यार कसं होईल? कारण मी याच्या आधी कधी कॅमेरासमोर फेस केलेला नव्हता आणि मी पहिल्यांदाच कॅमेरासमोर जाणार होतो आणि डायरेक्ट मी डेप्युटी कलेक्टर मॅडमचा इंटरव्ह्यू घेणार होतो. मग माझी हिंमतच होत नव्हती. पण कसं होतं, की मी ऑलरेडी त्यांना बोलून ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे माझ्याकडे पर्याय नव्हता. मला ते करावंच लागणार होतं. मग त्याच्यामुळे एक फायदा पण झाला, की मला ते करावंच लागलं आणि मी करून टाकलं आणि सगळं काही ओके झालं. म्हणजे याचा सांगायचा उद्देश काय आहे, की तुमच्या मनात पण थोडीशी भीती असेल, की यार मला व्हिडिओ बनवता येतील का? किंवा मी व्हिडिओ जर बनवले तर लोकांना आवडतील का? तर हे जास्त विचार नका करत बसू. जर तुम्ही विचार करत बसले, तर तुम्ही टाईम वेस्ट करत बसाल. त्याच्यापेक्षा करून टाका. एकदाचं काय आहे, की मी व्हिडिओ बनवायला सांगितला, व्हिडिओ बनवायच्या ग्रुपवरती टाकून द्यायचा. पाहू काय काय होईल, काय नाही, काय नाही आणि हळू समजेल. ओके. त्यानंतर इथून तुम्हाला सांगितलं, की तुम्हाला काय शिकायला मिळालं, की भीती वाटत असताना प्रयत्न करा. कारण कसं आहे, की जर विचार करत बसले, तर मग काहीच नाही होणार. त्याच्यापेक्षा घाबरू नका आणि ॲक्शन घ्या. ओके. त्यानंतर ज्यावेळेस मी पहिल्यांदा त्या डेप्युटी कलेक्टर मॅडमचा इंटरव्ह्यू घेतला होता, तो इंटरव्ह्यू सक्सेसफुल झाला होता. कारण त्या पहिल्याच व्हिडिओला माझ्या त्यावेळेस म्हणजे 2019ला 10,000 व्ह्यूज आले होते आणि जो व्हिडिओ जो होता, तो जवळपास म्हणजे अर्धा 1 तासाचा होता. ओके. मग काय झालं, की एवढं सगळं असताना म्हणजे माझा व्हिडिओ सक्सेसफुल पण झाला. पण नंतर काय अडचण आली, ते मी आता तुम्हाला सांगतो, की तो व्हिडिओ सक्सेसफुल झाला होता. परंतु त्या एका व्हिडिओ बनवायसाठी मला 15,000च्या जवळपास खर्च आला होता. कारण मी ते सगळं काही प्रोफेशनली करायचा विचार केला होता, की मी काय केलं, की कॅमेरामन हायर करू, असं करू, तसं करू आणि मी स्टार्ट करायचा विचार केला. पण मग त्याच्यामुळे अडचण काय झाली, की एकाच एपिसोडला मला 15,000 खर्च आला आणि माझी तेवढी काही कपॅसिटी नव्हती, की मी तेवढा खर्च सहन करू शकेल त्या टायमाला. मग पहिलं सगळं सक्सेसफुल असताना पण मला ते बंद करावं लागलं. म्हणून याच्यातून तुम्हाला काय शिकायसारखं आहे, की आपल्याला जास्त परफेक्शनच्या नादात नाही लागायचंय. म्हणजे एकदम असं, की मी कॅमेरामन हायर करेल आणि सगळं एडिटर हायर करेल आणि सगळं काही प्रोफेशनल करेल, असं आपल्याला अजिबात करायचं नाहीये. कारण आपल्याला काय करायचंय, की जो खर्च आहे तो कमी करायचा आहे. ओके. सगळं का जर तुम्हाला स्वतःला जर येत असलं, तर तुम्हाला लोकांवरती डिपेंड राहायची गरज नाही आणि परफेक्शनच्या मागे धावत बसण्यापेक्षा तुम्ही फक्त सुरुवात करा. हा मेसेज मला तुम्हाला या पॉइंटमधून द्यायचा आहे. ओके. त्यानंतर मी काय केलं, की जे माझं चॅनल होतं समजा, अधिकारी प्लस म्हणून. त्याच्यावरती मी इंटरव्ह्यू तर काही घेऊ शकत नव्हतो. मग मी काय केलं, की मला एम-पी-एस-सीचं नॉलेज होतं. मग मी मराठी व्याकरण शिकवायला त्याच्यावरती सुरुवात केली आणि त्याला लोकांचा पण चांगला प्रतिसाद यायला लागला. ओके. आणि त्या चॅनलवरती माझे त्या टायमाला 2,500 वगैरे सबस्क्रायबर झाले होते.
पण काय झालं की काही दिवसानंतर मला ते चॅनल बंद करावं लागलं. कारण का माहितीये का, की आवड नव्हती मला त्याची. ओके. म्हणजे काय झालं की मला असं वाटलं की यार किती दिवस आपण मराठी व्याकरण शिकवणार ना. मला त्याच्यामध्ये बेसिकली इंटरेस्ट नव्हता. मी सुरुवात कायसाठी केली होती, इंटरव्ह्यू घ्यायच्या चॅनलसाठी सुरुवात केली होती. मग ते बंद करावं लागतं. म्हणून याच्यातून तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे, की तुम्ही जी काही कॅटेगरी निवडाल, ती विचार करून निवडायची. असं नाही की रॅन्डमली तुम्ही काही पण विचार केला आणि तुम्हाला असं वाटतं की याच्यात पैसे जास्त आहे, मग आपण त्याच्यात काम करू. असं अजिबात करायचं नाही. जी पण काही कॅटेगरी असेल ती तुम्ही विचारपूर्वक निवडायला हवी. ओके. त्यानंतर माझं जे 2,500चं चॅनल होतं समजा, ते चॅनल मी सोडून दिलं कारण मला त्याच्यात काही इंटरेस्ट येत नव्हता. मग मी काय केलं, श्रीमंत स्टुडिओ नावाचं चॅनल पण परत शून्यापासून सुरू केलं. आणि आजची अशी कंडिशन आहे की त्या चॅनलचे जवळपास 20,000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे. ओके. तर याच्यातून तुम्हाला काय शिकायसारखं आहे समजा, की आज मी ज्यावेळेस सेकंड टाइम हे चॅनल सुरू केलं समजा, श्रीमंत स्टुडिओ ज्यावेळेस मी झिरो पासून सुरू करत होतो, त्यावेळेस मी काय केलं ना, की मला जो काही खर्च येत होता, मी तुम्हाला सांगितलं, की ज्यावेळेस मी पहिल्यांदा एपिसोड शूट केला होता, मला 15,000 रुपये खर्च आला होता. सेकंड टाइम मला ज्यावेळेस चालू करायचं होतं ना, मग मी काय विचार केला, की मी सेकंड टाइम मध्ये स्वतःच सगळं काही ट्राय करेल. म्हणजे माझा खर्च मी झिरो करायचा ट्राय केलं. मी काय केलं, की जिथं कॅमेराने शूट होत होतं, तिथं मी माझा मोबाईल घेतला आणि एक मोबाईल मी समोरच्या व्यक्तीचा घ्यायचो. ऑब्व्हियसली मी ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचो, ती व्यक्ती चांगलीच असायची. त्याच्यामुळे मे बी त्याच्याकडे आयफोन असायचा. तर मी काय करायचो, एक माझा मोबाईल, एक त्यांचा आयफोन, असं मी व्हिडिओ शूट करायचो. एडिटिंग मला येत नव्हती. सगळी एडिटिंग मी स्वतःच करायचो. म्हणजे काय झालं, की सुरुवातीला मी खर्च डायरेक्ट कमी करून टाकला. याचा फायदा काय झाला, की मला लाँग टर्म पर्यंत काम करता आलं. याच्यातून तुम्हाला हेच सांगणं आहे, की तुम्ही स्वतःच्या स्किल्स वाढवा. ओके. तुम्ही लोकांवरती असं डिपेंड नका राहू. सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जर व्यवस्थित समजत असल्या, तर काय होईल, की तुम्हाला लाँग टर्म साठी काम करता येईल. ओके. आणि आज जे चॅनल झिरो पासून सुरू केलं होतं मी, ते आज जवळपास 20,000 पर्यंत आलेलं आहे. आजही अनेक अडचणी येत असतात. असं नाही की अडचणी येत नाही. ओके. फक्त सांगायचं एकच आहे, की हार मानायची नाही. आपण जर थोडी मेहनत करत राहिलो, तर आपल्याला काही ना काही मार्ग सापडतो आणि त्या मार्गातून आपल्याला काही ना काही सोल्युशन म्हणजे सापडतच आणि गोष्टी वर्कआउट होतात. फक्त एकच आहे, की आपल्याला हिंमत हारायची नाही. ओके. आता मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे समजा. मी तुम्हाला काय सांगितलं, की मी एम-पी-एस-सीचं एक चॅनल चालू केलं होतं, अधिकारी प्लस म्हणून. त्याच्यावरती माझे 2,500 सबस्क्रायबर झालेले होते, बरोबर? मग ज्यावेळेस सेकंड टाईम मला सुरुवात करायची होती, मग ती सुरुवात मी त्याच चॅनलवरती का नाही केली? मी त्याच्यासाठी सेपरेट चॅनल का सुरू केलं? कोणाला सांगता येईल का? म्हणजे मी ते ऑलरेडी 2,500 सबस्क्रायबर त्या चॅनलवरती झालेले होते. मग मी तेच चॅनल कंटिन्यू का नाही केलं? काय वाटतं तुम्हाला? कोणाला काही सांगता येईल? कारण त्याची जी सबस्क्रायबर आहे त्यांची सर आवड वेगळी होती आणि तुम्ही येस, जे येस, दुसरं येस. चॅनल करताय त्याचं येस. महत्व आणि त्याचे श्रोते वेगळे आहेत. हां. म्हणजे बेसिकली ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. ओके. कारण मी जे चॅनल सुरू केलं होतं समजा अधिकारी प्लस म्हणून ते एम-पी-एस-सीच्या लोकांसाठी होतं. आणि बेसिकली नंतर मी त्यांना शिकवायचे व्हिडिओ टाकत होतो. त्याच्यामुळे काय झालं, की त्या लोकांना फक्त एम-पी-एस-सी म्हणजे सपोज मराठी व्याकरण शिकायमध्ये आवड होती. त्याच्यावरती जर मी दुसऱ्या टाइपचा कंटेंट जर टाकायला सुरुवात केली असती, तर प्रॉब्लेम हा झाला असता, की त्याचे सबस्क्रायबर म्हणजे शेवटी डाऊनच झाले असते. कारण त्या व्हिडिओजला मला व्ह्यूज आले नसते. म्हणून हेच मला तुम्हाला सांगायचं आहे, की असं आपलं चालत नाही, की समजा मी आता ठरवलं, की मी कुकिंगचं चॅनल बनवेल आणि मी कुकिंगचे व्हिडिओ बनवतोय आणि एका लेव्हलला मी गेलो. समजा मला 10,000 सबस्क्रायबर माझे झाले आणि आता मला असं वाटलं, की नाही यार आता बोर झालं. मला काय करायचं आता दुसरे व्हिडिओ बनवायचे. मग मी त्याच्यावरती समजा शेअर मार्केटचे व्हिडिओ टाकायला जर सुरुवात केली, तर प्रॉब्लेम काय होईल, की जर कुकिंगचे व्हिडिओ म्हटल्यावर बऱ्याच लेडीजनी मला सबस्क्राईब केलेलं असेल. मग ते त्या लेडीज शेअर मार्केटचे व्हिडिओ माझे पाहणार नाही. कारण त्यांनी कुकिंगसाठी सबस्क्राईब केलेलं आहे. ओके. म्हणून असं नंतर आपल्याला कॅटेगरी चेंज करता येत नाही. म्हणून आपण जी कॅटेगरी निवडतो, ती आपल्याला थोडीशी अशी विचार करून निवडावी लागते. ओके. तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. शॉर्टमध्ये मी तुम्हाला जे सांगायचं होते सांगितलंय. तरी पण असं नाही, की आज तुम्ही ठरवलं समजा तुम्हाला युट्यूबर व्हायचं आहे. तुम्ही क्लास पण जॉइन केला, खूप चांगली गोष्ट आहे. परंतु तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं पण ते सोपं नाहीये. कारण ज्यावेळेस आपण आपला पहिला कॅमेरासमोर बोलायला ट्राय करतो, फर्स्ट व्हिडिओ ज्यावेळेस बनवतो, तर त्यावेळेस आपला एक्सपिरियन्स थोडासा वेगळा असतो. अक्षय सर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता कालच्या व्हिडिओचा? छान होतं सर तुमचं सेशन ना सर. नाही सेशन नाही. तुम्ही जो व्हिडिओ बनवला स्वतःचा, जो टास्क दिला होता मी त्याचा. अच्छा, अच्छा. हां, त्याच्यामध्ये असं जाणवतंय, की आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो त्याच्यानंतर असं वाटतं, की अरे याच्या बोलता-बोलता आधी काही भूल बनवले होते झालं. का तुम्ही कधी व्हिडिओ?
हा, मी युट्यूबला व्हिडिओज माझे आता 4 व्हिडिओ टाकलेले आहेत मी. ओके, ओके, पण ओके. त्यात पण म्हणजे तुम्हाला एडिटिंग थोडाफार एक्सपिरियन्स आहे. मला हां, बेसिकली असं म्हणायचं होतं, की समजा एखादा व्यक्ती आहे, की ज्याला काहीच आयडिया नाही, ज्याने याच्या आधी कधीच कॅमेरासमोर बोलला नाहीये. मग त्याला थोड्याशा अडचणी येतात. ओके. बरोबर, पण बरोबर. सांगायचं एवढंच आहे, की हार मानायची नाही. जिथे-जिथे चुका होतील, तिथे-तिथे मी गाईड करायला तयार आहे. फक्त तुम्हाला मी जे सांगतोय, ते प्रॉपरली फॉलो करायचं आहे. ओके? येस सर. येस. तर आता आपला दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की कॅटेगरी. कारण कसं असतं माहिती आहे का, कॅटेगरी सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. परत एकदा सांगतो मी, की आपण कुठल्या प्रोसेसनी जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण कॅटेगरी सिलेक्ट करणार आहोत, की कुठल्या कॅटेगरीमध्ये आपल्याला काम करायचंय. एकदा आपली कॅटेगरी फायनल झाली, की आपण मग त्याच्यानंतर YouTube चॅनलचं नाव ठरवणार आहोत. ओके. आणि मग YouTube चॅनल आपण तयार करणार आहोत. आणि मग स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊयात. ओके. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे समजा कॅटेगरीची, त्याच्याबद्दल आता आपण थोडंसं डिस्कस करू. कॅटेगरीलाच टेक्निकल भाषेमध्ये निश म्हणतात. ओके. आता मुद्दा येतो, की काही कॅटेगरीज मॅक्रो कॅटेगरी असतात, काही मायक्रो असतात. समजा माझी टेक्निकल कॅटेगरी आहे आणि मी त्याच्यावरती मोबाईल कोणते-कोणते चांगले आहेत याचे व्हिडिओ बनवतोय, लॅपटॉपचे व्हिडिओ बनवतोय. म्हणजे जेवढ्या काही टेक्निकल गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी मी एकाच चॅनलवरती टाकतोय. मग ती झाली मॅक्रो कॅटेगरी. आणि मायक्रो कॅटेगरी म्हणजे काय, की मी फक्त मोबाईलचेच व्हिडिओ बनवेल, की कुठला मोबाईल चांगला आहे, कुठला मोबाईल चांगला नाहीये. त्याच्यावरती मी बाकीचे व्हिडिओ टाकणार नाही. मग ती झाली मायक्रो कॅटेगरी. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, आपल्याला थोडीशी अशी ब्रॉड कॅटेगरी निवडायची आहे, की ज्याची ऑडियन्स साईज जास्त असेल. जसं की मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा मी काय केलं, 4थीच्या मुलांसाठी स्कॉलरशिपसाठी, सायन्ससाठी जर मी व्हिडिओ बनवत असलो समजा, ओके. 4थीच्या मुलांसाठी सायन्ससाठी जर माझी कॅटेगरी असली समजा, तर प्रॉब्लेम काय होईल तिथं, की मी किती जरी चांगले व्हिडिओ बनवायचं ट्राय केलं, ओके. किती जरी मी चांगले व्हिडिओ बनवायचं ट्राय केलं, तर प्रॉब्लेम हा होईल, की मला हवा तेवढा रिस्पॉन्स मिळणार नाही. कारण काय आहे याचं, की याची जी ऑडियन्स आहे, ती फार कमी असणार आहे. म्हणजे विचार करा, की संपूर्ण YouTubeमध्ये असे किती लोकं असतील, की जे 4थीचे सायन्सचे व्हिडिओ ज्यांना पाहिजेत. समजतंय ना? म्हणून तुम्हाला कॅटेगरी अशी निवडायची आहे, की ज्याचे जास्तीत जास्त लोकं YouTubeवरती असतील. त्याने काय होईल, की आपल्या व्हिडिओजला व्ह्यूज चांगले मिळतील. जर त्याची ऑडियन्सच जर कमी असली, तर प्रॉब्लेम काय होईल, की त्याला थोडेसे व्ह्यूज कमी मिळू शकतात. ओके. आता मुद्दा येतो, की कॅटेगरी निवडायची कशी? कॅटेगरी निवडत असताना तुम्हाला काही गोष्टींचा विचार करायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यापैकी असे काही लोक असतील, की ज्यांचं ठरलेलं आहे, की मला याच कॅटेगरीमध्ये काम करायचं आहे. ओके. दुसरे टाइपचे असे लोक असतील, की ज्यांचं थोडंसं कन्फ्युजन आहे, की मला असं वाटतं यार ही पण कॅटेगरी वाटते आणि ही पण कॅटेगरी वाटते. आणि तिसऱ्या टाइपचे लोक असे असतील, की ज्यांना काहीच क्लिअर नाहीये, की त्यांना काय करायचंय. फक्त एवढं माहिती आहे, की करायचंय. तर मला असं सांगा, की तुमच्यापैकी अशी किती लोकं आहेत, की ज्यांचं ठरलेलं आहे, की मला याच कॅटेगरीमध्ये काम करायचंय? अशी किती लोकं आहेत? म्हणजे मला एक आयडिया येईल. त्याच्या हिशोबाने मला पुढे जाता येईल. अक्षय सर बोला. माझं ठरलंय सर, की मला रिअल इस्टेट संदर्भात व्हिडिओ हां. टाकायचे आणि ओके, सोबत ओके. टॅक्स कन्सल्टन्सी हे 2 टॉपिक आहे सर माझ्याकडे. टॅक्स कन्सल्टन्सी पण मग सर मग ते मिक्स नाही होणार ना. नाही म्हणजे ना, जे ते रिअल चॅनल चॅनल सर वेगळे करणार आपण. हां, मग तसं करू शकता तुम्ही. हां. तसं काही आणि इश्यू नाही. रिअल इस्टेट संदर्भात जिथे टॅक्स कन्सल्टन्सी म्हणजे टॅक्सचा जिथे संबंध येतो रिअल इस्टेट सोबत हां, मग तेवढेच तेवढं फक्त टाकू शकतात. हां, तेवढं टाकू शकतात. हं. येस, येस. येस. हां सर. आणखी कोणाचं काही ठरलेलं आहे का, की मलाच याच कॅटेगरीमध्ये काम करायचंय समजा तुमच्यापैकी? स्वप्नील सर आवाज येतोय? हां, येस सर. तुमचं काही ठरलेलं आहे का असं, की माझं ह्याच कॅटेगरीमध्ये काम करायचं वगैरे? सर मी आता ॲनिमेटेड कार्टून व्हिडिओजवर थोडासा माझा रिसर्च चालू आहे. असं फिक्स नाहीये ओके, पण. थोडीशी म्हणजे ओके. त्यामध्ये करायचा असा प्लॅन चालू आहे. पण मग ते सॉफ्टवेअर तुम्हाला हँडल करता येतं का? म्हणजे व्हिडिओज क्रिएट करता येतात का तसे? 2D मध्ये येतात आणि म्हणजे शिकेन हं. माझ्यासाठी म्हणजे फोटोग्राफी माझं बॅकग्राऊंड असल्यामुळे एडिटिंगचा असा मला इतकासा इश्यू येणार नाही. ओके, ओके. चालेल, चालेल. येस, येस. म्हणजे जगदीश सर? तुम्हाला काय वाटतंय म्हणजे ह्याच्यावरती? चालेल ना, चालेल, चालेल. येस. माझं सर जगदीश सर? मी ॲक्चुअली मुळात इन्शुरन्स फायनान्समध्ये आहे बरेच दिवसापासून. पण काही वर्षापासून मी वास्तू कन्सल्टंट वास्तूमध्ये आहात. म्हणून हां, काम करतो. हां. तर मला हां. वास्तूच्या संबंधात हे सगळं करायचं जरा. ओके. पण मग तिच्यामध्ये तुमचा आधीचा जो एक्सपिरियन्स आहे समजा, आधीचं जे नॉलेज आहे,
ते मग हा. इथं थोडस हे नाही होणार का? समजा तिच्यात जर केलं तुम्ही तर काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तुमची इच्छा आहे, मी फक्त दोघं हो बाजू सांगतोय तुम्हाला की तुमच्याकडे हो तो हो पण प्लस पॉईंट आहे. समजा की तुम्ही हो फायनान्स फील्ड मध्ये पण करू शकतात हो किंवा वास्तू कन्सल्टंट, शेवटी डिसिजन तुमचा असेल. ओके, हो 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 चालेल. तर मी आता चालेल. स्टेप बाय स्टेप सांगतो की सगळ्यात पहिले असे लोक की ज्यांचं ठरलेलं आहे की मला हेच करायचंय, तर त्या हो लोकांनी काय करायचंय? सगळ्यात आधी त्यांनी काय करायचं, स्वतःला विचारायचं की मला खरंच या कॅटेगरीमध्येच काम करायचं आहे का? त्याच्यानंतर काय करायचं, थोडासा रिसर्च करायचा आहे आपल्याला YouTube वरती, की तुम्हाला ज्या कॅटेगरीमध्ये असं काम करावंसं वाटत असेल, त्या कॅटेगरीमध्ये ऑलरेडी कोणाचं चॅनल आहे का? ओके. आणि त्याच्या व्हिडिओजला किती व्ह्यूज येतात, हे तुम्हाला थोडंसं रिसर्च करायचं आहे. कारण काय होतं, की मग काही काही कॅटेगरी अशा असतात, की ज्याच्यामध्ये किती जरी तुम्ही मेहनत घेतली समजा, तर त्याला व्ह्यूज फार कमी येतात. मग तसं नको व्हायला, की नाहीतर काय होतं, की जर तुमचे व्ह्यूज कमी येत गेले, तर मग नंतर तुमचं थोडंसं डिमोटिवेट तुम्ही व्हाल. म्हणून थोडंसं रिसर्च करा. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, की तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये कमीत कमी 100 व्हिडिओज तरी बनवता येतील का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके. तर हे तुम्ही स्वतःला थोडंसं विचारायचं. जर त्याचं उत्तर हो असेल, की हो यार मला या कॅटेगरीमध्ये 100 व्हिडिओज बनवता येतील. आता काही काही कॅटेगरीज अशा असतात, की ज्याच्यामध्ये किती जरी विचार केला, तर एका लिमिटेशन नंतर व्हिडिओ बनवता येत नाही. मग तसं तुमच्यासोबत नको व्हायला. कारण कसं आहे, की आपल्याला जर YouTubeवरती काम करायचंय, तर पुढचे 4-5 वर्ष आपल्याला कंटिन्यू काम करायचंय. बरोबर? मग असं नको व्हायला, की तुम्ही मध्येच अडकून गेले म्हणून. ओके. म्हणून पहिले हे क्लिअर करायचं, की आपल्याला त्या टॉपिकमध्ये, त्या कॅटेगरीमध्ये कमीत कमी 200-300 व्हिडिओ तरी बनवता येतील का? ओके. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, की समजा थोडंसं 4-5 व्हिडिओ अपलोड करायचे आणि थोडंसं ऑब्झर्व्ह करायचं. ओके. त्यानंतर आहे, की जे असे काही लोक आहेत, की ज्यांचं थोडंसं कन्फ्युजन असेल, की हे करू का ते करू? तर मला त्यांना असं सांगायचं आहे, की याच्यापैकी तुम्ही काय करा, हे दोन्ही टॉपिक पैकी एकच टॉपिक फायनल करा समजा. ओके. जर जास्त कॅटेगरी असतील तर 2 कॅटेगरी फायनल करा. पण मला असं वाटतं, की एकच टॉपिक तुम्ही फायनल करा दोघीपैकी. आणि तो टॉपिक फायनल कसा करायचा? तर सेम प्रोसेस फॉलो करायची. सगळ्यात आधी विचारायचं, की मला कशात YouTube चॅनल सुरू केलेलं आवडेल. कारण कसं आहे, की जर तुम्हाला 2 कॅटेगरीमध्ये तुमची एक्सपर्टीज असेल, तर तुम्हाला दोघी कॅटेगरीमध्ये काम करायचं आहे. दोघी कॅटेगरीमध्ये चॅनल सुरू करायचं आहे. फक्त तुम्हाला स्वतःला असं विचारायचं, की सुरुवातीचे 3-4 महिने मला एका चॅनलवरती काम करायचंय आणि ते चॅनल एकदा सक्सेसफुल झालं, की त्याच्यानंतर मला दुसऱ्या याच्यावरती काम करायचंय. समजतंय? म्हणजे जर तुमची इच्छा असेल, की मला हे पण करायचंय, ते पण करायचंय, तर आपल्याला दोघं करायचंय. पण मग आपल्याला असं डिव्हाईड करायचंय, की समजा पहिले 3-4-5 महिने मी फक्त एकाच चॅनलवरती लक्ष देईल. एकदा ते चॅनल एका लेव्हलला मी ग्रो करून टाकेल आणि मग त्याच्यानंतर मी दुसऱ्या चॅनलवरती लक्ष देईल. तसं जर तुम्ही केलं तर तुम्ही प्रॉपर वेनी जाल. पण मग तुम्ही जर असं केलं, की मी सायमल्टेनियसली समजा 2 चॅनल ओपन करेल आणि आज एक याच्यावरती व्हिडिओ टाकेल, उद्या त्याच्यावरती व्हिडिओ टाकेल, तर त्यांनी काय होईल माहितीये का? धड तुमचं हे पण चॅनल ग्रो नाही होणार, धड ते पण ग्रो नाही होणार. ओके. म्हणून आपल्याला एकच फायनल करायचं आहे आणि पुढचे 4-5 महिने आपल्याला एकाच चॅनलवरती काम करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर सेम मुद्दा स्वतःला विचारायचा, की मला 100 व्हिडिओ बनवता येतील का? आणि जर उत्तर हो असेल तर ती कॅटेगरी फायनल करायची. त्याच्यानंतर तुमच्यापैकी काही असे लोक असतील, की ज्यांना माहीतच नसेल, की कुठल्या कॅटेगरीवरती काम करायचं. मग त्यांच्यासाठी मी 50 कॅटेगरी सांगणार आहेत वेगवेगळ्या. ओके. त्या 50 कॅटेगरी तुम्ही ऐकायच्या आहेत आणि त्या 50 कॅटेगरी प्रत्येक कॅटेगरी तुमच्यासाठी नसेल. त्याच्यापैकी तुम्हाला कुठली सुटेबल वाटते, किंवा तुमच्या बॅकग्राऊंडला असेल किंवा तुमच्या इंटरेस्टमध्ये कुठली गोष्ट बसते आहे, ती एका कागदावरती लिहून घ्यायची. म्हणजे मी जर 50 गोष्टी तुम्हाला सांगतोय, तर तुम्हाला ऐकायचं आहे आणि जी तुम्हाला थोडीशी इंटरेस्टिंग वाटली, ती तुम्हाला एका कागदावरती लिहून घ्यायची आहेत आणि 50 गोष्टी सांगितल्यानंतर शेवटी मी तुम्हाला विचारेल, की बाबा तुमचं काय मत आहे? मग तुम्ही मला त्या 3-4 कॅटेगरी सांगायच्या आणि त्या 3-4 कॅटेगरीमधून एक शेवटी आपण फायनल करू. ओके. समजलं सगळ्यांना? येस सर. हां. मग मी आता स्टेप बाय स्टेप 50 कॅटेगरी सांगतो. 50 कॅटेगरी होईपर्यंत तुम्ही काही विचारू नका. तुमचा जर काही प्रश्न असला समजा, तर तो लिहून ठेवा, की समजा तुम्हाला असं वाटलं, मी एखादी कॅटेगरी सांगितली, तिच्यात जर तुम्हाला असं वाटलं, की यार मला याची थोडीशी माहिती पाहिजे, ही गोष्ट आणखी थोडीशी जाणून घ्यायची, तर ती लिहून घ्या कागदावरती. 50 कॅटेगरी झाल्यानंतर मग मला विचारा. कारण कसं की तुमच्यापैकी काही लोक असे आहेत, आता
तुम्ही आहेच. आता माझी जी बॅच असते की नाही, त्याला नॉर्मली 30 लोक असतात, समजा 20, 25, 30 लोक असतात. पण ही बॅच लकी की याच्यामध्ये 7-8 लोक आहेत. याचा फायदा काय आहे की तुमच्या प्रत्येकावरती मला पर्सनली लक्ष देता येईल. ओके. म्हणून तुम्ही काय करायचं की तुम्हाला जे वाटत असेल समजा ते लिहून घ्या आणि नंतर आपण थोडंसं डिस्कस करू. ओके. जर तुम्हाला एखादी कॅटेगरी समजली नाही किंवा असं तुम्हाला वाटलं की सर याच्याबद्दल थोडंसं आणखी सांगा, तर ते लिहून घ्या. मी सांगितल्यानंतर मग मला विचारा. ओके. सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे की टेक्निकलची कॅटेगरी, की ज्याच्यामध्ये लोक टेक्निकल जेवढ्या काही वस्तू असतात इलेक्ट्रॉनिक्सच्या वगैरे त्याच्यावरती व्हिडिओ बनवत असतात. जसं की मोबाईल झाले, लॅपटॉप झाले, वॉचेस झाले, काही गॅजेट्स असतात, इयरफोन असतात, माईक असतात, कॅमेरा असतात. मग जेवढ्या काही इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी आहेत त्या वस्तू कशा आहेत याच्यामध्ये लोक चॅनल सुरू करतात. आता या कॅटेगरीचा फायदा काय असतो माहितीये का, की या कॅटेगरीमध्ये पैसा खूप जास्त आहे. आणि या कॅटेगरीमध्ये आपण प्रोडक्टचं प्रमोशन करतो किंवा ज्या प्रोडक्ट बद्दल आपण व्हिडिओ बनवतो, तो प्रोडक्ट जर डिस्क्रिप्शन मध्ये कोणी आपल्या लिंक वरती क्लिक करून जर विकत घेतला, तर त्या प्रत्येक प्रोडक्टचं आपल्याला कमिशन सुद्धा मिळत असतं. ओके. समजलं. मग ही झाली टेक्निकलची कॅटेगरी. त्याच्यानंतर दुसरी जी कॅटेगरी आहे, पण मग या कॅटेगरीचा प्रॉब्लेम काय आहे, समजा की टेक्निकल जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचा प्रॉब्लेम काय आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे पैसे जास्त लागतात. मग आता जर तुम्हाला मोबाईलसाठी व्हिडिओ बनवायचा आहे, ओके, तर ऑब्व्हियसली तुम्हाला मोबाईल विकत घ्यावा लागतो. असं नाही की तुम्हाला सुरुवातीला कोणतरी फ्री मध्ये तुम्हाला मोबाईल आणून देईल. तुमच्या एखाद्या मित्राचं मोबाईलचं दुकान असलं तर गोष्ट वेगळी आहे. मग आता हे लोक एवढ्या मोबाईलवरती कसं काय व्हिडिओ बनवतात, मग प्रत्येक वेळेस ते नवीन मोबाईल विकत घेतात का? तर ते काय करतात, समजा त्यांनी काय केलं, 20,000 रुपयाचा एखादा मोबाईल घेतला, त्या मोबाईलवर साठी ते व्हिडिओ बनवतात की हा मोबाईल कसा आहे, काय नाही, याचे काय फीचर्स आहे, काय नाही. मग त्या मोबाईलवरती व्हिडिओ बनवला की मग ते काय करतात, तो मोबाईल विकून टाकतात. मग तो 20,000चा मोबाईल समजा ते 18-19 हजाराला विकतात, कारण लगेच विकतात समजा. मग 18-19 हजाराला जर विकला समजा, तर एक व्हिडिओ बनवायसाठी त्यांना 1,000-2,000 रुपये खर्च येतो. मग ते परत 18 हजारामध्ये दुसरा मोबाईल घेतात. असं करत करत ते करतात. म्हणजे एक मोबाईल विकत घेतात, त्याच्यासाठी व्हिडिओ बनवतात, मग तो मोबाईल विकून टाकतात, मग दुसरा घेतात, मग त्याच्यावरती व्हिडिओ बनवतात. म्हणजे त्यांना एका व्हिडिओसाठी 1,000-2,000 रुपये खर्च येतो. ओके. अशा प्रकारे टेक्निकलची कॅटेगरी असते. त्याच्यानंतर आहे फायनान्स कॅटेगरी. फायनान्स कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जसं की पर्सनल फायनान्स आहे, स्टॉक मार्केट आहे, क्रिप्टो आहे, इन्शुरन्स आहे. ओके. अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं चॅनल सुरू करू शकतात. या कॅटेगरीचा फायदा काय आहे की याच्यामध्ये पण पैसे जास्त मिळतात. ओके. तिसरी जी कॅटेगरी आहे ती आहे बिझनेस कॅटेगरी, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जसं की पॉडकास्ट आहे, बिझनेस आहे, बिझनेसचे आयडियाज आहे, केस स्टडी आहेत. ओके. त्याच्यानंतर जर छोटे छोटे असे व्यावसायिक असतील त्यांच्या मुलाखती आहेत. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही कॉन्टेंट बनवू शकता. त्यानंतर चौथी कॅटेगरी आहे की मेक मनी ऑनलाईनची. मेक मनी ऑनलाईन मध्ये भरपूर गोष्टी आहेत, जसं की युट्यूब आहे, ब्लॉगिंग आहे, ऍफिलिएट मार्केटिंग आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. ओके. जर तुम्हाला याची नॉलेज असेल, याच्यामध्ये आवड असेल, तर तुम्ही याच्यामध्ये पण चॅनल सुरू करू शकता. त्यानंतर आहे फॅक्ट्स. फॅक्ट्स मध्ये काय काय आहे की समजा स्पोर्ट्सचे फॅक्ट झाले, मूवीजचे फॅक्ट झाले, कंट्रीजचे फॅक्ट झाले. कुठली पण अशी कॅटेगरी धरा आणि त्याच्यामध्ये तुम्ही फॅक्ट्स लोकांना सांगू शकतात की याच्यामध्ये फॅक्ट म्हणजे काय असतं की इंटरेस्टिंग गोष्टी. जसं की समजा मोदीजी आहेत, मोदीजींबद्दल काय काय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या तुम्ही व्हिडिओमध्ये सांगू शकतात. की कुठलं पण असं कॅरेक्टर असेल, मूवी असेल, स्पोर्ट्स असेल, एखादा व्यक्ती असेल, त्याच्याबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्ही फॅक्टच्या चॅनलमध्ये सांगू शकतात. त्याच्यानंतर असतं न्यूज. मग न्यूज मध्ये काय असतं की बॉलिवूड न्यूज असतं, युट्यूब न्यूज असतं किंवा स्पोर्ट्सच्या न्यूज असतात, बिझनेसच्या न्यूज असतात. याच्यामध्ये पण जर तुम्हाला नॉलेज असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही चॅनल सुरू करू शकता. त्याच्यानंतर असतं व्लॉगिंग. व्लॉगिंग मध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं की काही लोक काय करतात की भरपूर ठिकाणी फिरायला जातात, त्याचे व्हिडिओ बनवतात, त्याला आपण ट्रॅव्हल व्लॉग म्हणतो. किंवा ते स्वतःच्या लाईफ भोवती व्हिडिओ बनवतात, फॅमिली भोवती व्हिडिओ बनवतात. तुम्ही पाहिले असतील बऱ्याच लोकांचे असे व्हिडिओ असतात, ते फॅमिली ब्लॉग झाले. काही फूड ब्लॉग्स असतात. फूड ब्लॉग्स म्हणजे काय की कोणत्या रेस्टॉरंट मध्ये कोणती डिश फेमस आहे याच्यावरती ते व्हिडिओ बनवतात. मग ते झाले फूड ब्लॉग. त्याच्यानंतर मार्केट ब्लॉग्स असतात. मार्केट ब्लॉग म्हणजे काय असतं की समजा आता मुंबईला जर तुम्ही राहत असाल तर मुंबईमध्ये कुठल्या मार्केट होलसेल आहे,
म्हणजे समजा कपड्यांसाठी कुठलं मार्केट फेमस आहे किंवा कुठलं दुकान फेमस आहे. त्याच्यानंतर जर समजा मला काही लेदरचं सामान घ्यायचं असेल तर कुठलं मार्केट फेमस आहे. साड्या घ्यायच्या असतील तर कुठलं मार्केट फेमस आहे. अशा टाईपचे काही लोक मार्केटचे व्लॉग्स बनवत असतात. ओके. त्याच्यानंतर कॅटेगरी आहे की मोटिवेशन, की मोटिवेशन मध्ये मग भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही त्याच्याशी रिलेटेड चॅनल सुरू करू शकतात. त्याच्यानंतर आहे ब्युटी, मेकअप, नेल आर्ट, हेअरस्टाईल, हेअर केअर. जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल तर त्याच्यामध्ये सुरू करू शकतात. त्याच्यानंतर आहे कुकिंग. कुकिंग मध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कुकिंगच्या वेगवेगळ्या स्टाईल असतात. त्याच्यामध्ये तुम्ही चॅनल सुरू करू शकतात. त्याच्यानंतर आहे फिटनेस. फिटनेसमध्ये पण काय, की वर्कआउट कसं करायचं किंवा वजन कसं वाढवायचं, वजन कसं कमी करायचं, डाएट कसा ठेवायचा, एक्सरसाइज कशी करायची. ओके. त्याच्यानंतर आहे ऑनलाईन एज्युकेशन. ऑनलाईन एज्युकेशन मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. जसं की खूप तुम्ही एखाद्या सब्जेक्टशी रिलेटेड चॅनल सुरू करू शकता. समजा सायन्स झालं, मॅथ्स झालं किंवा कुठला पण एखादा सब्जेक्ट. ओके. मग तिच्यामध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी आहे. समजा इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, लॉ आहे, सीए आहे, अशा वेगवेगळ्या फील्ड आहेत. ओके. त्याच्यात तुम्ही कुठल्या पण क्षेत्रात जर तुम्हाला एक्सपर्टीज असेल त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं चॅनल सुरू करू शकता. त्याच्यानंतर आहे गेमिंग. ओके. त्यानंतर आहे एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंट म्हणजे काय, की काही मूव्हीज असल्या, काही वेब सिरीज असल्या, काही टीव्हीचे शोज असले, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही चॅनल बनवू शकता. समजा रोज कुठल्या ना कुठला नवीन मूवी येत असतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही कसं चॅनल बनवू शकता, की हा नवीन आलेला सिनेमा कसा आहे, त्याच्यामध्ये कोणी कोणी काम केलेलं आहे, तो सिनेमा तुम्हाला कसा वाटला, काय नाही, असे बरेच रिव्ह्यूचं चॅनल पण तुम्ही बनवू शकतात. त्याच्यानंतर आहे स्पोर्ट्सची कॅटेगरी. जर तुम्हाला स्पोर्ट्समध्ये आवड असेल, समजा आता क्रिकेट आहे, मग क्रिकेटशी रिलेटेड भरपूर साऱ्या घटना घडलेल्या आहेत, भरपूर सारे व्यक्ती आहेत, मग तुम्ही त्याच्याबद्दल माहिती सांगू शकता. समजा सचिन तेंडुलकर आहे किंवा काही इंटरेस्टिंग किस्से असले समजा क्रिकेट बद्दलचे, ते तुम्ही तुमच्या चॅनलवरती सांगू शकतात. ओके. तसंच फुटबॉलचं आहे, टेनिसचं आहे, खो खोचं आहे, एखाद्या स्पोर्ट्स बद्दल तुम्ही सांगू शकतात. त्याच्यानंतर आहे कॉमेडी. कॉमेडी म्हणजे काय, की कॉमेडीचे चॅनल तुम्ही पाहिले असतील, की काही लोक प्रँक करत असतात, काही स्टँडअप कॉमेडी करत असतात. ओके. अशा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये तुम्ही कॉमेडीचं चॅनल सुरू करू शकता. त्याच्यानंतर आहे किड्स, म्हणजे काय, की लहान मुलांची कॅटेगरी. मग लहान मुलांसाठी तुम्ही काय बनवू शकतात, तर लहान मुलांचे छोटे छोटे खेळणे असतात बघा. तर तुम्ही काय करू शकता, एक एक खेळणं विकत घेऊन त्याच्यावरती व्हिडिओ बनवून, की हा खेळणं कसा आहे, काय काय नाही, त्याची काय खासियत आहे. आता बरेच पॅरेंट्स त्यांच्या मुलांसाठी खेळणे शोधत असतात. मग तुम्ही त्याच्याशी रिलेटेड पण चॅनल सुरू करू शकतात. किंवा जसंच लहान मुलांच्या स्टोरीज असतील, काही पोएम्स असतील, काही अॅनिमेटेड स्टोरी असतील, मग त्या टाईपमध्ये पण तुम्ही चॅनल सुरू करू शकतात. फक्त जर तुम्हाला अॅनिमेटेड व्हिडिओ जर बनवायचे असले तर तुम्हाला थोडंसं 2D अॅनिमेशन झालं हे ते थोडंसं शिकून घ्यावं लागेल. ओके. त्याच्यानंतर आहे फॅशनची कॅटेगरी. फॅशनमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. समजा मेन्स फॅशन आहे, किड्स फॅशन आहे, वुमेन्स फॅशन आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये नॉलेज असेल तर तुम्ही याच्यामध्ये पण चॅनल सुरू करू शकता, की समजा कुठल्या शर्टवरती कुठली पॅन्ट घातली पाहिजे किंवा एखाद्या स्टाईलमध्ये कसं राहायला पाहिजे, कसे कपडे घातले पाहिजेत. ओके. त्यानंतर 19वी कॅटेगरी आहे हाऊ टू. हाऊ टू म्हणजे काय, कुठलीही गोष्ट कशी करायची. जसं की समजा तुम्हाला जर आता गुगल मीटिंग आहे, गुगल मीट कशी जॉईन करायची, व्हॉट्सअप कसं डाउनलोड करायचं, व्हॉट्सअप कसं चालू करायचं, व्हॉट्सअपवरती ग्रुप कसा ओपन करायचा, अशी या जगातली कुठलीही गोष्ट आहे, समजा गाडी कशी चालवायची, अशी कुठलीही गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकतात हाऊ टू मध्ये, की कुठली गोष्ट कशी करायची. त्याच्यानंतर अॅनिमलची कॅटेगरी आहे. अॅनिमल मध्ये मग जर तुम्हाला कुत्र्यांचं नॉलेज असेल, मांजरींचं नॉलेज असेल किंवा तुमच्या घरात एखादा कुत्रा असला तर तुम्ही त्याच्याशी रिलेटेड पण चॅनल सुरू करू शकता. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे रिअल इस्टेट. रिअल इस्टेट ही अशी कॅटेगरी आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा आहे युट्यूब वरती. मग त्याच्यामध्ये रिअल इस्टेटचे पण वेगवेगळे पार्ट्स आहेत, जसं की रेरा आहे, काही लोक सेलिंग करतात, बरोबर, ब्रोकर असतात, काही लोक इंटिरियर डिझायनर असतात. कारण कसं असतं माहितीये का, याच्यावरती जर आपल्याला व्हिडिओ बनवायचे असले तर आपण कसे बनवतो, समजा कुठल्याही एरियामध्ये जर एखादा नवीन प्रोजेक्ट असला तर तुम्ही त्याच्याशी रिलेटेड चॅनल सुरू करू शकता. समजा आता मी पुण्यामध्ये राहतो, पुण्यामध्ये मी बाणेर या एरियात राहतो, तर मी काय करेल, की बाणेरमध्ये कुठले चांगले चांगले प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्ट वरती जाऊन मी व्हिडिओ बनवून घेईल आणि तो व्हिडिओ मी युट्यूब वरती टाकेल. मग काय असतं, की हे जे नॉर्मल जनता असते समजा, ती असं सर्च करत असते, की समजा फ्लॅट्स इन पुणे बाणेर किंवा फ्लॅट्स इन कर्वेनगर, असं काहीतरी लोक स्वतःहून सर्च करत असतात.
मग त्या टॉपिक वरती जर तुमचा व्हिडिओ असला समजा, तर तो व्हिडिओ ऑटोमॅटिकली लोकांना दिसतो. मग आता जर समजा त्या व्हिडिओला फक्त 1000 व्ह्यूज जरी आले समजा, ओके, आता या 1000 लोकांपैकी जर समजा 2-3 लोकांनी जरी तुमचा फ्लॅट विकत घेतला समजा, तर त्याचं तुम्हाला कमिशन मिळू शकतं. म्हणजे विचार करा की युट्यूब मधून तर तुम्हाला पैसा मिळेलच, परंतु जो काही तुमचा बिझनेस आहे त्याच्यामधून तुम्हाला सगळ्यात जास्त पैसा मिळेल. त्यानंतर आहे बुक्स. जर तुम्हाला पुस्तकं वाचायची आवड असेल, पुस्तकांच्या समरीजचं चॅनल तुम्ही बनवू शकतात किंवा बुक्स रिव्ह्यूचं चॅनल तुम्ही बनवू शकतात. ओके. त्यानंतर आहे प्लांट केअर मध्ये काही गार्डनिंग झालं, काही होम डेकॉर झालं, याच्याशी रिलेटेड पण तुम्ही चॅनल बनवू शकतात. त्यानंतर असतं चॅलेंजेस. आता चॅलेंजेस म्हणजे काय असतं की तुम्ही काय करू शकता, तुमच्याच 2 मित्रांना उभं राहायला राहू शकतात आणि त्यांना सांगू शकतात की जो सगळ्यात जास्त सूर्यनमस्कार काढेल त्याला मी समजा एखादं गिफ्ट देईल, काही चॉकलेट देईल, काही हे देईल. किंवा असं पण करू शकतात पाणीपुरी चॅलेंज. तुम्ही पाहिलं असेल असे भरपूर चॅलेंजेस असतात, जसं की पाणीपुरी चॅलेंज झाला किंवा पुशअप्स चॅलेंज असतो. असे वेगवेगळे चॅलेंजेस तुम्ही तुमच्या मित्रांना करायला लावू शकतात आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो तुम्ही युट्यूबवरती टाकू शकता. ओके. त्याच्यानंतर असतं कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे काय की समजा तुम्ही एखादा व्हिडिओ बनवला की 10 रुपयाची आईस्क्रीम आणि 2000 रुपयाची आईस्क्रीम, मग दोघांचं तुम्ही कंपॅरिझन केलं की समजा 10 रुपयाची आईस्क्रीमची टेस्ट कशी आहे, त्याच्यासोबत काय काय मिळतं, किंवा जी 2000 रुपयाची आईस्क्रीम आहे त्याची टेस्ट कशी आहे, त्याच्यासोबत काय काय मिळतं, असा सगळा व्हिडिओ पण तुम्ही बनवू शकतात कंपॅरिझनचा. ओके. त्याच्यानंतर आहे टॉप 10, टॉप 5, असं पण तुम्ही चॅनल सुरू करू शकता. समजा जगातल्या सगळ्यात टॉप 10च्या गोष्टी कुठल्या आहेत, जगातले समजा टॉप 10 नंबरचे श्रीमंत देश कुठले आहेत, टॉप 10 नंबरचे सगळ्यात ताकदवर व्यक्ती कोण आहेत, अशा कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही टॉप 10, टॉप 5 असं पण एखादं चॅनल तुम्ही बनवू शकतात. त्यानंतर आहे ई कॉमर्स. ई कॉमर्स म्हणजे काय की घरी बसल्या बसल्या सेलिंग करायची. जसं की समजा एक उदाहरण देतो, जर तुम्हाला समजा साड्यांचं दुकान टाकायचं आहे, तर मग आपल्याला काय करावं लागतं की जो बाजारपेठचा एरिया आहे, समजा मार्केट एरिया आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दुकान भाड्याने घ्यावं लागतं. मग तिथं भरपूर सारं भाडं जास्त असतं, रेंट खूप असतो. त्याच्यानंतर तुम्हाला इंटिरियर करावं लागतं, बरोबर. त्याच्यानंतर काही सांगता नाही येत की त्या एरियामध्ये तुमचं दुकान चालेल की नाही चालेल. पण त्याऐवजी तुम्ही जर असं केलं, समजा 5-10 हजाराचा तुम्ही माल आणला आणि घरच्या घरी जर तुम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि ते व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबला, सोशल मीडियाला टाकायला सुरुवात केली, तर काय होईल की त्या व्हिडिओ मधून तुम्हाला कस्टमर मिळतील. मग तिच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही दुकानाचं रेंट द्यायची गरज नाहीये. म्हणजे भरपूर कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही घरी बसल्या बसल्या स्वतःचं चॅनल सुरू करू शकतात. याच्यामध्ये कसं आहे की तुमच्या व्हिडिओला जेवढे व्ह्यूज येतात त्यातून पण तुम्हाला पैसे मिळतील आणि जो काही तुमचा माल सेल होतोय त्यातून पण तुम्हाला पैसे मिळतील. ओके. त्याच्यानंतर आहे की डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग मध्ये फेसबुक ऍड्स असतात, एसईओ असतं, वेबसाईट डिझायनिंग असतं. याचं जर तुम्हाला नॉलेज असेल तर हे पण करू शकतात. त्यानंतर 29 नंबरची कॅटेगरी आहे योजना. आता तुम्हाला माहिती आहे की रोज गव्हर्नमेंटची कुठली ना कुठली नवीन योजना मार्केटमध्ये येत असते, बरोबर. आणि लोक त्याच्याबद्दल माहिती शोधत असतात की याची क्रायटेरिया काय आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तर तुम्ही याचं पण एक चॅनल सुरू करू शकतात. त्यानंतरची कॅटेगरी आहे शेतीची कॅटेगरी. शेतीमध्ये पण भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही चॅनल सुरू करू शकता. ओके. शेतीमध्ये पण कसं असतं की ऑर्गॅनिक फार्मिंग असतं, किंवा तुम्ही काय करू शकता, जे प्रगत शेतकरी आहेत त्यांचे तुम्ही इंटरव्ह्यूज घेऊ शकतात, किंवा शेतीशी रिलेटेड जितके काही जोडधंदे आहेत, समजा कुक्कुटपालन आहे किंवा जितके पण बाकीचे व्यवसाय आहेत समजा, त्याची माहिती तुम्ही लोकांना चॅनलच्या माध्यमातून देऊ शकतात. अशा चॅनल्सला पण भरपूर व्ह्यूज येत असतात. ओके. त्यानंतर आहे जॉब ओपनिंग. जॉब ओपनिंग म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे की रोज गव्हर्नमेंटच्या कितीतरी जागा येत असतात समजा, आणि अनेक लोकांना त्याचे फॉर्म भरायचे असतात. मग या सगळ्यांची माहिती लोक काय करतात की सोशल मीडियावरती, युट्यूबवरती शोधत असतात. ओके. तर तुम्ही पण असं करू शकतात की तुम्ही काय करू शकतात की तुम्ही असं घरच्या घरी एक चॅनल बनवू शकतात की ज्याच्यामध्ये आता कुठल्या कुठल्या नवीन जागा निघालेल्या आहेत त्याचे व्हिडिओज तुम्ही युट्यूबवरती टाकू शकतात. त्यानंतर आहे पॅरेंटिंग, की जर समजा तुम्हाला पॅरेंटिंगची आवड असली समजा, ओके, जर तुम्हाला पॅरेंटिंग बद्दल जर नॉलेज असलं समजा, तर तुम्ही त्याचे पण व्हिडिओज बनवू शकता. ओके. त्याच्यानंतर आहे स्किल्स. स्किल्स मध्ये काय आहे की वेगवेगळ्या गोष्टी आहेत समजा, जसं की
तुम्हाला जर मेहंदी काढता येत असेल किंवा दुसरी एखादी स्किल जर तुम्हाला येत असेल. ओके. चंद्रशेखर सर आवाज येतोय? हो येतोय सर. सर ते ऍक्च्युली आधीच्या बॅचचे लोक एवढे काही रिस्पॉन्स देत नव्हते. ते 2-3 अच्छा जण अच्छा होते. अच्छा त्याच्यामुळे मी अच्छा काय अच्छा केलं की ही बॅच स्टार्ट केली आहे आणि अच्छा 1-2 दिवस अच्छा झाले की मग मी दोघं बॅच मर्ज करून टाकेल. ते 2-3 लोक आणि हे 5-6 लोक समजा. हं? बरं बरं ठीक आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही रोज जॉईन करू शकता रिपिटेशन साठी. साठी काय टायमिंग अच्छा आहे सर दुसऱ्या बॅचचं? येस. काय म्हटले सर? दुसऱ्या बॅचचं काय टायमिंग आहे? नाही, त्यांचा हाच टायमिंग आहे सर. 9 ते 10 चा आहे. हं? मग सध्या सेम टाइमला 2 बॅच कसे काय रन होतात? त्यांना सुट्टी दिलेली आहे सर. ते 2-3च लोक आहे. त्यांचा अर्ध्याचं म्हणजे 2-3च लोक हॅलो? असल्यामुळे त्यांना सध्या सुट्टी दिली आहे. ओके. अच्छा 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 ठीक ओके. आहे सर. हा, त्यांचा अर्धा सिलेबस झालेला आहे. आपला ज्यावेळेस अर्धा सिलेबस होऊन जाईल त्यांना मी मर्ज करून टाकेल कारण ते 3च लोक आहे. ओके. अच्छा ठीक आहे सर. येस. तर जॉब ओपनिंग झालं. त्याच्यानंतर आहे पॅरेंटिंग, की जर समजा तुम्हाला पॅरेंटिंगचं नॉलेज असलं की समजा आई वडिलांनी त्यांच्या मुलांशी कसं वागायचं किंवा त्यांना कसे संस्कार दिले पाहिजेत, याचं जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही याच्यामध्ये पण चॅनल सुरू करू शकता. त्यानंतर स्किल्स मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. आता लॉ ऑफ अट्रॅक्शन ही गोष्ट जर तुम्हाला माहिती असेल, त्याच्यामध्ये जर तुम्हाला आवड असेल, त्याच्यामध्ये जर नॉलेज असेल, तर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचं पण चॅनल सुरू करू शकतात. त्यानंतर येतं ज्योतिष्य. ज्योतिष्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. मग राशीफल आहे, न्यूमरॉलॉजी आहे, त्याच्यानंतर वास्तुशास्त्र आहे. जेवढं पण काही गोष्टी आहेत, याच्या टाईपच्या व्हिडिओजला पण YouTube वरती भरपूर व्ह्यूज येत असतात. ओके. त्यानंतर आहे क्राफ्टचं चॅनल, आर्ट अँड क्राफ्ट. ओके. की जर तुम्हाला आर्ट अँड क्राफ्ट मध्ये इंटरेस्ट असला तर तुम्ही त्याच्यामध्ये पण स्वतःचं चॅनल सुरू करू शकतात. त्यानंतर असतं इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट. इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट म्हणजे काय, की समजा आधार कार्ड असलं तर आधार कार्डचा फॉर्म कसा भरायचा किंवा पॅन कार्डला मोबाईल नंबर कसा अटॅच करायचा, घरच्या घरी ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढायचं, जेवढ्या पण गोष्टी आपल्याला लागत असतात, समजा कुठलं क्रेडिट कार्ड असलं ते कसं काढायचं, असं इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंटचं चॅनल पण तुम्ही सुरू करू शकता. त्यानंतर 38 नंबरची कॅटेगरी आहे हेल्थ, की समजा हेल्थ आता खूप मोठी कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही चॅनल सुरू करू शकतात. त्यानंतर आहे रिलेशनशिप्स. रिलेशनशिप्समध्ये सेम आहे, की समजा जितक्या पण काही रिलेशनशिपच्या गोष्टी असतात त्याच्यावरती तुम्ही चॅनल सुरू करू शकतात. त्यानंतर आहे पर्सनल डेव्हलपमेंट. पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जसं की समजा कम्युनिकेशन स्किल्स झाल्या, त्याच्यानंतर आपलं ॲटिट्यूड कसं ठेवायचं, माइंडसेट कसा ठेवायचा, गोल कसे अचीव करायचे, काही चांगल्या सवयी असतील तर त्या सवयी कशा लावायच्या, जेवढ्या काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटशी रिलेटेड गोष्टी असतील त्या तुम्ही याच्यामध्ये कव्हर करू शकता, जसं की बॉडी लँग्वेज झालं वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. त्यानंतर आहे जीके. जीके म्हणजे काय, की समजा काही करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स वगैरे असले, तुम्ही पाहिले असेल असे बरेच युट्यूब चॅनल असतात की ज्याच्यामध्ये ते काय करतात, एक प्रश्न विचारतात आणि खाली 4 ऑप्शन देतात आणि मग लोक कमेंट्समध्ये त्याचं उत्तर देतात. मग तसं पण तुम्ही चॅनल सुरू करू शकता. त्यानंतर आहे रोस्टिंग. रोस्टिंग या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा स्वतःचं चॅनल सुरू करू शकतात. त्यानंतर असतं प्रोडक्ट अनबॉक्सिंग. म्हणजे काय, की कुठलाही प्रोडक्ट Amazon वरून ऑर्डर करायचा आणि त्या प्रोडक्टचं अनबॉक्सिंग करायचं, की या प्रोडक्टची काय खासियत आहे, याच्यासोबत काय काय भेटतं, काय काय नाही. आणि मग तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकू शकतात, की त्यांनी काय होईल, की जर समजा मी काय केलं, उदाहरणार्थ मी काय केलं, की Amazon वरून एखादं छोटंसं मिक्सर ऑर्डर केलं, त्याचा व्हिडिओ मी बनवला आणि तो व्हिडिओ मी YouTube वरती टाकून दिला. मग आता जर ते मिक्सर जर लोकांना आवडलं समजा, ओके, तर लोक ते तुमच्या लिंकवरून विकत घेऊ शकतात. त्याचं तुम्हाला कमिशन सुद्धा मिळेल. ओके. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे सायन्स आणि एक्सपेरिमेंट. जर तुम्हाला सायन्स हा विषय शिकवता येत असला तर तुम्ही त्याचं चॅनल बनवू शकता, किंवा सायन्समध्ये असे भरपूर सारे फॅक्ट्स असतात ते तुम्ही सांगू शकता, किंवा छोटे छोटे एक्सपेरिमेंट असतात, की समजा लिटमस पेपरचा एक्सपेरिमेंट झाला, किंवा काही लोक काय करतात की पाण्यामध्ये लिंबू टाकतात, असे वेगवेगळे सायंटिफिक एक्सपेरिमेंट असतात. मग त्याचे व्हिडिओ लोक चॅनलवरती दाखवू शकतात. त्याच्यानंतर आहे गॉडची कॅटेगरी. आता तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. स्वामी समर्थांचे बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, किंवा महादेवाचे व्हिडिओ, असे बरेच इन्फॉर्मेशनल कॉन्टेंट तुम्ही तुमच्या चॅनलवरती टाकू शकता. त्यानंतर आहे योगा, वेट लॉस, किंवा त्याच्यानंतर आहे पॉलिटिकल कॉन्टेंट, की समजा राजकारणामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भरपूर लोकांना इंटरेस्ट असतो आणि राजकारणावरती आतापर्यंत भरपूर सारे असे पुस्तकं लिहिल्या गेलेली आहेत,
मग तुम्ही काय करू शकता, असे सगळे पुस्तकं वाचून तुम्ही त्या लोकांचे काही किस्से तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतात. ओके. त्यानंतर असतात टिप्स आणि ट्रिक्स. म्हणजे काय, की समजा तुमची मोबाईलची बॅटरी आहे, ती बॅटरी जर चांगली ठेवायची असेल तर त्याच्यासाठी काही टिप्स असतात. ओके. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा मोबाईल फास्ट चालावा, त्याची काही टिप्स अँड ट्रिक्स असतात, तर याचं पण तुम्ही चॅनल बनवू शकता. त्यानंतर आहे अॅनिमेशन. जसं कुमार सरांनी सांगितलं होतं समजा, की अॅनिमेशनचं, की समजा लहान मुलांच्या काही स्टोरीज असल्या किंवा काय असल्या, त्याचं पण तुम्ही चॅनल सुरू करू शकता. त्यानंतर आहे पब्लिक रिॲक्शन. पब्लिक रिॲक्शन म्हणजे काय असतं, की लोक काय करतात, की एखादा मुद्दा घेऊन ते लोकांमध्ये जातात आणि त्यांना काही प्रश्न विचारतात, की या मुद्द्यावरती तुमचं काय मत आहे, आणि लोकांच्या रिॲक्शनचा व्हिडिओ ते रेकॉर्ड करतात आणि मग ते युट्यूबवरती टाकतात. तशा चॅनलला पण भरपूर व्ह्यूज येत असतात. ओके. त्यानंतर पुढचं जे चॅनल आहे ते आहे ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईल म्हणजे काय, की कार्स झाल्या, गाड्या झाल्या, असे बरेच लोक तुम्हाला भेटतील की जे काय करतात, की मार्केटमध्ये नवीन कुठली गाडी आलेली आहे, तिचा रिव्ह्यू कसा आहे, तिच्यामध्ये काय काय फॅसिलिटी आहे, काय किंमत आहे, याच्यावरती पण व्हिडिओ बनवत असतात. किंवा काही लोक काय करतात, असे सेकंड हँड मार्केट असतात, की सेकंड हँडचे कारचे बाजार असतात. मग ते काय जातात, त्या दुकानात जातात आणि त्याच्याकडे कुठल्या कुठल्या सेकंड हँड गाड्या विक्रीला आहेत, त्याचे व्हिडिओ बनवून ते युट्यूबवरती टाकत असतात. ओके. मग याचे पण दोन फायदे आहेत. एक तर तुम्हाला कॉन्टेंट पण मिळतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादी गाडी जर विकली गेली समजा, तर त्याचं तुम्हाला कमिशन पण मिळत असतं. ओके. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला 50 पेक्षा जास्त कॅटेगरी सांगितलेल्या आहे. आता मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रत्येकाला विचारतो, की तुम्हाला काय वाटतं, की काय केलं पाहिजे समजा. ओके. जर तुम्ही काही गोष्टी लिहून ठेवल्या असतील तर ते तुम्ही करू शकता. आता सगळ्यात आधी अक्षय सर, तुमचं तर मला वाटतं ठरलेलंच आहे की तुम्हाला काय करायचंय, बरोबर? सर ऑनलाईन एज्युकेशन, रिअल इस्टेट, रिअल इस्टेट आणि येस. इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट, हे 3 हा, टॉपिक मला चालेल. त्याच्यानंतर प्रतीक सर, तुम्हाला काही वाटतंय का, काही आयडिया येते का, की काय केलं पाहिजे म्हणून? सर ऑटोमोबाईल सेलिंग तुम्ही जे शेवटचे हा सांगितलं ना, हा हा ते त्याच्याविषयी नवीन गाडी, नवीन कार्स, नवीन बाईक वगैरे पण मग त्याच्यामध्ये त्याविषयी. दोन गोष्टी आहेत बघा. पहिली गोष्ट काय आहे, की त्याच्यामध्ये तुम्ही असं पण करू शकतात, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कार दाखवायची गरज नाहीये, तुम्ही माहिती बर सांगू बर. शकता. हा, ओके. म्हणजे माहिती हा. कशी सांगायची, की 4-5 लोकांचे व्हिडिओ पाहायचे आणि मध्ये मध्ये तुम्ही त्या इमेजेस लावू शकता, की त्याने काय होईल, की तुम्ही घरी बसल्या बसल्या पण माहिती सांगू शकतात. जर करू तुम्हाला असं शकतो. वाटलं समजा, की तुमच्या मित्रांच्या काही गाड्या आहे, काही शोरूम आहे किंवा काय, त्याची पण तुम्ही माहिती ओके. सांगू शकता. किंवा अच्छा. त्याच्यामध्ये काय, मी तुम्हाला सांगितलं ना, की जे सेकंड हँड कारची दुकानं असतात बघा, कार बाजार हो असतात. हो. अच्छा. मग तुम्ही कोणत्या शहरात राहता सध्या? मी संगमनेरला सर, संगमनेर, हा, अहमदनगर नगरला समजा. जिल्हा. आता जर तुम्ही येस पुणे येस. पासून जर नगर औरंगाबाद पर्यंत जर गेले, तर भरपूर असे कार बाजार आहेत, बरोबर? हो, आहेत आहेत आहेत. हा, मग तुम्ही त्यांच्या इथं जाऊन त्यांचे व्हिडिओ शूट करू शकता, की त्यांच्या दुकानामध्ये कुठल्या कुठल्या नवीन गाड्या सध्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. कारण अशा अच्छा. टाईपचे जे ओके. व्हिडिओ असतात ना, त्याला भरपूर व्ह्यूज येत असतात. आणि याच्यात फायदा मग काय आहे, याच्या बोला ना. याच्यासाठी समजा आता तुम्ही गाडी, तुमचं शोरूम आहे सर, आणि समजा हा मला तुमच्याकडे येऊन तुमची हे करायची, मार्केटिंग करायची, मग हा, तुमचं तुमची परवानगी असेल का त्यासाठी? परवानगी तर असेलच ना, तुम्ही त्यांना कस्टमर आणून देतायत ना. म्हणजे अच्छा. शोरूमची ओके. गोष्ट वेगळी आहे. येस. समजा शोरूम वाले काय करतात समजा, की ते थोडंसं बघतात तुमचे सबस्क्रायबर किती आहेत, काय नाही, बरोबर? मग ते लगेच ओके. असं ओके. नवीन युट्यूबरला परमिशन नाही देत. मग नाही देत. पण मग ओके. सेकंड हँड कारवाले जे आहेत समजा, हम्म ते हम्म देतात. हम्म. कारण कसं, की तुम्ही ते त्यांना देतात. बिझनेस आणून देताय ना, की जर त्या अच्छा. व्हिडिओतून त्यांना जर कस्टमर मिळत आहे, तर ऑब्व्हियसली तुम्ही डन. त्यांचे उलट कसं असतं, की एका लेवल नंतर समजा तुमचे 5-10 हजार सबस्क्रायबर झाले, की तुम्ही त्या लोकांकडनं पैसे पण घेऊ शकतात, की आम्ही तुमच्या याचा व्हिडिओ बनवून देईल, त्याच्या बदल्यात मी पैसे घेईल. किंवा एखाद्या माणसाला गाडी विकायची समजा, ओके, अच्छा. तर तो हा हा. तुमच्याकडे येऊ शकतो, की सर मला गाडी विकायची आहे, तुम्ही त्याच्यावरती व्हिडिओ हम्म. बनवून तो तुम्ही युट्यूबवरती टाकू शकता, ज्याने काय होईल, की त्याला करू कस्टमर शकतो. मिळेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही मिळेल. कमिशन पण घेऊ शकतात असं. घेऊ शकता. ओके सर. हा. येस. येस सर. येस. थोडासा आणखी विचार समजलं. करा, घाई नका करू, फक्त नाही, घाई नाही बघूयात सर. आपण. हा. येस 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 येस. येस. तुम्हाला मी जगदीश सर. जस्ट सांग. हा, चालेल ना, चालेल. येस सर. येस. जगदीश सर. हा, हॅलो सर. हा सर, बोला.
मी जे ठरवलेली आहे कॅटेगरी ती आपली वास्तू आणि ही आहे त्याच्याशी रिलेटेड. मी वास्तू हा. बेसिकली. पण तुम्ही हा. आता ज्या काही कॅटेगरी सांगितल्या त्यातले जे काही विश्लेषण केलं त्याच्यामध्ये 2-3 कॅटेगरी मला खूप चांगल्या वाटल्या ज्याच्याशी माझा थोडासा संपर्क आहे. एक तर म्हणजे हा. फायनान्स इन्शुरन्स आहे. हा. त्यानंतर रिअल इस्टेट आहे. हा. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत त्या हा. आणि गव्हर्नमेंटच्या योजना आणि ऍक्च्युली गव्हर्नमेंटचे काही इन्शुरन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत. पण त्या थोड्याशा लिमिटेड ह्याच्यातल्या. पण गव्हर्नमेंट योजना तुम्ही खूप छान सांगितल्या आणि शेतीविषयक हे एक मला हा. आवडलं. पण मग शेती याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की हा. याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला करता नाही येणार आणि एका नाही चॅनलवरती येणार. ते करताच नाही येणार. हा. नाही. याच्यातून तुम्हाला फायनल करायचंय समजा फायनल की याच्यामध्ये करायचं. येस. सगळ्यात बेस्ट गोष्ट कोणती करायची आणि तीच हो. गोष्ट तुम्हाला पुढचे 3-4 महिने करायची. असं तुम्हाला नाही करायचे की मी वास्तू पण करेल आणि फायनान्स पण करेल, असं कुणालाच नाही करायचंय. मी बरोबर. तुम्हाला काय म्हणतोय की दोघांना याच्यामध्ये तुम्हाला करायचंय, पण कसं की पहिले 6 महिने एका गोष्टीला टाइम द्यायचा, एक गोष्ट सेट झाली की मग दुसऱ्या गोष्टीला टाइम द्यायचा. ओके. बरोबर. हो सर. येस. थोडासा हो. आणखी विचार करा. हा. हो. शक्ती सर. हो. शक्ती सर आवाज येतोय? सर आवाज येतोय. बोला ना. टॉप 5 किंवा असं केबीसी टाईप असं काय हा. 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 याच्या संदर्भात करता येईल ना, करता येईल. काहीच अडचण नाही. सर. हा. हा. येस. ठीक आहे सर. नागसेन सर. नागसेन सर आवाज येतोय? हा हा सर. सर येतो. तुम्हाला काही वाटतंय मी कशाबद्दल सर काय काय? मी सध्या म्हणजे रिअल इस्टेट मध्ये बघतो की जसं ओके. आम्ही प्रोजेक्टचं जे प्रमोशन करतो हा. हा. की म्हणजे त्या साईट वरती जाऊन त्याचं सॅम्पल फ्लॅट शो वगैरे हा. हा. दाखवून वगैरे तर त्याचे व्हिडिओ म्हणजे शूट करून ते आपल्या युट्यूब टाकू चॅनलवरती शकतात. प्रमोट करायचे. बरोबर. आणि त्यातून टाकू मला जे शकतात. काही लीड येतील ना त्या हा. लीडला मी साईट वरती बोलवून घेणार आणि मग हा. त्यांना काय असेल तिथं प्रेझेंट आणि तुमचं कसं प्लस पॉईंट आहे की तुम्ही करणार. ऑलरेडी त्याच्यातच काम करताय. बरोबर. मग हो, मी त्याच्यामध्ये 1.5 तुमचे वर्ष झालं काम कॉन्टॅक्ट, करतो. हा, मग त्याच्यामध्ये तुम्हाला हा. एक्सपिरियन्स पण आहे, कॉन्टॅक्ट पण आहे. मग त्याच्यातून तुम्ही करू शकता हो. समजा. फक्त मी काय हो, करतो ना, बरोबर. हे बघा, आता मी हा. थोडीशी हा. स्क्रीन दिसते सगळ्यांना, हो, दिसते. हो दिसते. सगळ्यांना दिसते. मी काय हो. करतो, थोडस हे ठेवतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या 4-5 याचे. ओके. ज्याने काय होईल की तुम्हाला आजच्या दिवस थोडासा विचार करायला टाइम राहील की काय काय आहे म्हणून. सगळ्यांनी एकदा काढून घ्यायचा, मग मी हळूहळू खाली सरकवतो. येस सर. ओके. याचा काढला सगळ्यांनी हो. स्क्रीनशॉट? हो सर. 8 पर्यंत काढला. आता 9 ते 18चा काढून घ्या. काढला. आता 19 ते 30 पर्यंत समजा. हो. ओके. त्याच्यानंतर आता 31 पासून 42 पर्यंत. त्याच्यानंतर शेवटचं समजा आपलं. फक्त याच्यामध्ये जी ऑटोमोबाईल आणि कारचे आहे की ना, तर ती 52 नंबरची जे याच्यामध्ये मी लिहिलेली नाहीये, ते तिथं लिहून घ्याल फक्त की ही पण एक कॅटेगरी आहे म्हणून. सगळे लिहून घेतले सर. हा. अरे वा. चांगलंय. थँक्यू सर. मग काय अडचण नाही. आणि जेवढं तुम्ही सिरियसली काम कराल ना, स्टेप बाय स्टेप मी जसं सांगतोय, त्याचा तुम्हाला प्रॅक्टिकली फायदा होईल. ओके. आता हे झालं समजा हो सर. कॅटेगरी बद्दल. आता कॅटेगरी बद्दल समजा तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर झालेलं आहे सगळ्यांना की कॅटेगरी निवडताना काय करायचं. येस, कोणाला काही क्वेश्चन आहे? सर मला एक क्वेश्चन आहे बोला ना. की जे न्यूज चॅनल एक तुम्ही टॉपिक सांगितला, तर हा. आता न्यूज चॅनल साठी बोल व्हिडिओ वगैरे असं आपलं मराठी चॅनल हो आहे. हो हो. तर या चॅनल असे चॅनल सुरू करण्यासाठी कुठले न्यूज लायसन चॅनल, वगैरे लागत नाही असं. अच्छा नाही लागत का? नाही नाही नाही, असं तुम्ही करू शकता. त्याच्यात काय करायचं, फक्त एकदम अशा हिच्यात नाही जायचं की एकदम एकदम सिरियस विषयामध्ये. तुम्ही जर असं इन्फॉर्मेटिव्ह, जसं ध्रुव राठी झालं हा हा किंवा हा हा. बरेच लोक आहेत बघा, कॉन्टेंट क्रिएटर, अभि अँड न्यू आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर तुम्हाला न्यूज रिलेटेड जर चालू करायचं असलं तर युट्यूब वरती कसं असतं,
असं टीव्हीचं चॅनल नाही झालं, की जसं टीव्ही चॅनल काय करतं, 5-5 मिनिटाला 5-5 मिनिटाला बातम्या दाखवत असतं, बरोबर. मग तसं न करता तुम्ही काय करू शकता, करंट अफेअर्स ही तुमची कॅटेगरी असेल, की करंट अफेअर्स मध्ये कुठली गोष्ट घडते, ओके, एखादा किस्सा असेल, तर मग तसे व्हिडिओ तुम्ही बनवू शकता. मग तो व्हिडिओ तुमचा समजा 2 दिवसातून एकदा येत जाईल, ओके. असं 5-5 मिनिटाला व्हिडिओ अपलोड करून काय फायदा नाही होत युट्यूब वरती. ओके. जसं आता ते बोल भिडू आहे त्यांच्याकडे लायसन्स नसेल का? नाही, त्यांचं ऍक्च्युली ती कंपनी आहे, ती मोठ्या लेवलला काम करते. पण मग असं जो सेपरेट इंडिव्हिज्युअल क्रिएटर असतो समजा, त्याला काही असं लायसन्स वगैरे लागत नाही. अच्छा. कोणी आणि असं न्यूज चॅनल सुरू करू शकतो. बोला ना. आणि दुसरं जे पब्लिक रिॲक्शन्स तुम्ही एक टॉपिक दिलाय, म्हणजे हा, ज्याच्यामध्ये हा. पब्लिकचे रिव्ह्यू घेतो. जसे फॉर एक्झाम्पल हा. मी पब्लिक मध्ये गेलो, मी त्यांना विचारलं तुम्हाला रेराबद्दल काय माहिती आहे. हा, तर हे पब्लिक रिव्ह्यूज घेताना पब्लिकचे जे फेस येतात व्हिडिओमध्ये किंवा त्यांची हा, आयडेंटिटी रिएक्शन. रिएक्शन, हा. मग त्यांची आपल्याला परमिशन लागते का व्हिडिओ अपलोड ते डिपेंड करण्यासाठी? करतं. मग ते समोरच्याला विचारून घ्यायचं ना, की आमचं एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवतोय, तुमची इच्छा आहे का. जर तुम्ही 10 लोकांना विचाराल तर 2-3 लोक हो म्हणतील, कारण बऱ्याच लोकांना आजकाल टीव्हीवरती याच्यावरती यायचं असतं. आणि बरोबर, आपण काही असं बरोबर. कॉन्ट्रोवर्शियल करत नाही ना, की जे नकार देतील म्हणून. याच्यात पण एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो मी तुम्हाला, की जे लोकांचे असे पब्लिक रिएक्शनचे चॅनल असतात ना, ते काय करतात, की मुद्दामून कॉमेडी करतात त्या व्हिडिओमध्ये. हा, ओके. म्हणजे कधी कधी बघतोय की जो व्हिडिओ मध्ये आलाय ते त्याचं काहीतरी स्क्रिप्टेड असतात. इन्सल्ट पण झालेली हा, आहे आणि ते त्याचं ऑब्जेक्शन स्क्रिप्टेड नाही. असतात. हा, म्हणजे हो. ते स्क्रिप्टेड असतात, कारण कसं की त्यांना काहीतरी कॉमेडी क्रिएट करायची असते. म्हणजे तुम्ही जर एखाद्याला काही प्रश्न विचारला तर मुद्दाम काहीतरी चुकीचं उत्तर देणार, की ज्याच्यातून काहीतरी कॉमेडी क्रिएट होईल, ओके. आणि त्यांनी काय होतं मग, की ज्या व्हिडिओला आणखी इंटरेस्टिंग होतो व्हिडिओ, ओके. पण ते रोज नवीन नवीन लोक कुठून शोधतात, जसं आता मराठी किडा लोक आहे. म्हणजे ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तुम्ही जर एका ठिकाणी जर नुसते उभे जरी राहिले, समजा तुम्ही पुण्यात राहतात, पिंपरी चिंचवड मध्ये राहतात, तुम्ही समजा अशा पब्लिक प्लेसेसला जर थोडेसे उभे राहिले, सकाळी गार्डनचा टाइम असतो किंवा संध्याकाळी लोक फिरत असतात, तुम्ही कुठं कुठं थांबू शकतात ना. तुमच्या एरियामध्ये पण काही गार्डन्स असतील, काही प्लेसेस असतील की जिथे लोक एकत्र येतात, तिथे तुम्ही थांबू शकतात. तर मग भेटून त्यांना कन्व्हिन्स करायचं असतं की बाबा कन्व्हिन्स तुमचं म्हणजे कसं असतं reaction- माहितीये का, एकदम सिम्पल सांगतो तुम्हाला. सुरुवातीला तुमचे काही फ्रेंड्स असतील, काही मित्रपरिवार असेल, त्या 2-3 लोकांना घ्यायचं. हळूहळू तुमचा एक व्हिडिओ जर पब्लिश झाला, ओके, तर ज्यावेळेस नवीन लोकांकडे तुम्ही जाल समजा, तर त्यांना तुम्हाला दाखवायला एक असेल की माझे ऑलरेडी असं चॅनल आहे, असे मी व्हिडिओ बनवतो. समजतंय ना. बरोबर बरोबर. सुरुवातीला तुम्हाला ओळखीचे लोक आणावे लागतात, कारण बाकीच्या पाहणाऱ्यांना थोडी माहिती आहे ना की तुमच्या ओळखीचे आहेत का नाही आहेत म्हणून. असं बरोबर. किंवा तुम्ही असं पण सांगू शकतात ना व्हिडिओमध्ये, की हे माझे 2 मित्र आहे आणि यांना पाहूयात आपण, याचं काय मत आहे, त्याचं काय मत आहे, घेऊ शकतात ना, काय हरकत नाही आहे. ओके ओके. ठीक आहे येस. सर. तर हे झालं कॅटेगरी बद्दल. आता जर समजा मी दुसरा टॉपिक सुरू केला तर थोडस जड होऊन जाईल, कारण ऑलरेडी 50 कॅटेगरी ऐकून तुमच्या मनात वेगवेगळे विचार चालू असतील. तर आज काय करा, तुम्ही थोडस याचा विचार करा, ओके. उद्या लागले तर आपण परत सेशन घेऊ. म्हणजे तर पुढचं तुमचा Yes, sir. सेशन. परिचय नाही सांगितला सर, आमचा परिचय तर तुम्ही घेतलाय. ओके ओके. माझा परिचय सर, माझं नाव योगेश पाटील आहे. ऍक्च्युली याच्या आधी कसं व्हायचं की मी सेमिनार घ्यायचो, सेमिनारमध्ये पण बऱ्याच गोष्टी व्हायच्या, पण मग ते सेमिनार आता मी डायरेक्ट क्लास चालू केलाय. माझा परिचय असा आहे की मी योगेश पाटील आहे, मी प्रॉपर जळगावचा आहे, सध्या मी पुण्यात असतो, ओके. पुण्यात पुण्यात कुठे? ज्युपिटर हॉस्पिटल जवळ, बाणेरला. आणि अच्छा, युट्यूब व्यतिरिक्त तुम्ही काही बिझनेस वगैरे किंवा नाही, माझा इतर मेन बिझनेसच हाच आहे. युट्यूब हाच तुमचा बिझनेस आहे? हो हो, Good. मेन बिझनेस हाच Good. आहे. आणि इथंच आपला तुम्ही वा. जर श्रीमंत स्टुडिओ जर चॅनल पाहिलं, त्याच्यावरती हा. मी चांगल्या चांगल्या लोकांचे इंटरव्ह्यूज घेत असतो. खूप अच्छा. येस. तर त्याच्यातून Very तुम्हाला jealous. आयडिया येईल एक. ठीक आहे. चालेल, मग भेटूयाच उद्या. आणि Sure, sir. याची जी Thank you, रेकॉर्डिंग sir. आहे मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला लावलेत, हा. ओके. हा. येस. हा व्हिडिओ